धनत्रयोदशीच्या दिवशी घरात करायचे उपाय. धनलक्ष्मी पूजन उपाय. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी श्री लक्ष्मी आणि कुबेर देवतेची पूजा केल्यास घरात संपत्तीचा वर्षाव होतो. तांदळाच्या ढिगावर चांदीचे नाणे ठेवून तुपाचा दिवा लावा व ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपा. या कृतीने वर्षभर धनवृद्धी व शांती टिकते. लक्ष्मीचा स्थायिक वास होतो. 2. तुळशीपाशी दीपदान. संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दीप लावावा. तुळशी लक्ष्मीचे प्रतीक आहे. या दिवशी तिला नमस्कार करून दीप प्रज्वलित केल्याने घरातील अंधकार, रोग व वाईट ऊर्जा नाहीशी होते. हा उपाय घरातील वातावरण शुद्ध व सकारात्मक ठेवतो आणि लक्ष्मीचे पाय घरात टिकून राहतात. 3. कुबेर यंत्र स्थापन. धनत्रयोदशीला कुबेर यंत्र घराच्या ईशान्य दिशेला ठेवावे. यंत्रावर हळद, कुंकू, फुलं अर्पण करून कुबेर मंत्र जपावा. हा उपाय तिजोरीतील पैसा साचवतो, नोकरी व्यवसायात वाढ घडवतो आणि अनपेक्षित धनप्राप्तीचा मार्ग खुला करतो. आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी हा उपाय अत्यंत फलदायी आहे. 4. सोन्याची खरेदी. धनत्रयोदशीला सोने, चांदी किंवा तांब्याची वस्तू विकत घेणे अत्यंत शुभ असते. ही कृती लक्ष्मीप्रती आदराचे प्रतीक आहे. जरी एक छोटी अंगठी किंवा चांदीचे नाणे घेतले तरीही ते वर्षभर शुभ फल देते. ही खरेदी भविष्यातील समृद्धीची बीजे रोवते. 5. पितळेचे भांडे विकत घेणे. या दिवशी पितळेचा लोटा, वाटी वा ताट विकत घ्या. पितळ ही देवप्रिय धातू मानली जाते. या भांड्याचा देवपूजेत उपयोग केल्याने घरातील नकारात्मकता नाहीशी होते आणि आरोग्य टिकून राहते. हा उपाय लक्ष्मी प्रसन्नतेसाठी अत्यंत परिणामकारक आहे आणि समृद्धीचे दार उघडतो. 6. दक्षिणमुखी दीप लावणे. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दीप लावावा. दक्षिण दिशा पितरांची मानली जाते, त्यामुळे हा दीप त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरतो. असे दीपदान केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात, आर्थिक अडथळे दूर होतात आणि घरात शांती व स्थैर्य निर्माण होते. 7. झाडू खरेदी उपाय. या दिवशी नवीन झाडू विकत घेणे अत्यंत शुभ असते. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, कारण ते घरातील नकारात्मकता आणि दारिद्र्य झाडून टाकते. जुनी झाडू घराबाहेर ठेवून नवी झाडू आत आणल्याने समृद्धीचा प्रवाह सुरू होतो. हा उपाय गृहिणींसाठी अत्यंत लाभदायी आहे. 8. तांदूळ पूजन उपाय. तांदूळ हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. लाल कापडावर तांदळाचा ढीग ठेवून त्यावर चांदीचे नाणे किंवा देवीचे चित्र ठेवा. हे पूजन अन्नसंपन्नतेचे प्रतीक आहे. घरात कधीही अन्नाची कमी पडत नाही, आरोग्य टिकते आणि लक्ष्मीचा वास स्थिर राहतो. हा उपाय अन्नदानाचेही फल देतो. 9. तुलसीला जल अर्पण. सकाळी स्नानानंतर तुलसीला शुद्ध जल अर्पण करा आणि तिच्याभोवती 3 प्रदक्षिणा घाला. तुलसी ही विष्णुप्रिय असल्याने लक्ष्मीही प्रसन्न होते. या कृतीने घरात सौभाग्य, आरोग्य आणि शांती वाढते. हा उपाय दाम्पत्य जीवनात सुसंवाद निर्माण करतो आणि नातेसंबंध बळकट करतो. 10. झाडाखाली दीपदान. वड, पिंपळ किंवा तुलसीच्या झाडाखाली दीप लावल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात. हा उपाय अतिशय पवित्र मानला जातो. झाडाखाली जळणारा दिवा 7 पिढ्यांपर्यंत पुण्य देतो. घरात शांती राहते, वंशवृद्धी होते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद अखंड राहतो. 11. काळा मीठ आणि तांदूळ उपाय. घराच्या मुख्य दरवाजाजवळ काळा मीठ व तांदूळ ठेवून 5 मिनिटांनी बाहेर टाका. हा उपाय नकारात्मक शक्तींचा प्रवेश थांबवतो. घरातील वाईट नजर, तणाव व अस्वस्थता नाहीशी होते. हा उपाय खास करून आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी केला जातो. 12. लक्ष्मीचे पाऊल उमटवणे. रात्री लक्ष्मीपूजेनंतर तांदळाच्या पिठात पाणी मिसळून देवीचे पाऊल बनवा आणि ते मुख्य दरवाजापासून घरात उमटवा. या कृतीने लक्ष्मीचा स्थिर वास राहतो, आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात सदैव शुभत्व टिकून राहते. हा उपाय अतिशय शुभ मानला जातो. दीपमाल सजावट. धनत्रयोदशीला 7, 9 किंवा 11 दीप एकत्र रांगेत लावा. या दीपांच्या प्रकाशाने घरातील अंधकार नाहीसा होतो आणि सुख, समृद्धी, शांतीचे तेज वाढते. लक्ष्मी प्रसन्न राहते, धनसंचय वाढतो आणि मनाला समाधान लाभते. दिव्यांचा प्रकाश देवतेच्या आगमनाचा संकेत देतो. 14. धनत्रयोदशी व्रतकथा ऐकणे. या दिवशी धन्वंतरी आणि लक्ष्मीच्या व्रतकथेचे श्रवण करावे. ही कथा ऐकणे म्हणजे ज्ञान, आरोग्य आणि संपत्तीचे द्वार उघडणे. कथा श्रवणाने पाप नष्ट होतात, मनात श्रद्धा जागते आणि देवतेची कृपा मिळते. या दिवशी आरोग्य देव धन्वंतरी यांचीही आराधना करावे. 15. गोमय दीप लावणे. गायीच्या गोमयापासून बनवलेल्या दिव्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. हा दीप लावल्याने पाप नाहीसे होतात आणि देवी प्रसन्न होते. गोमयात सृष्टीशक्ती दडलेली असल्याने घरातील रोग, भीती व ताण नाहीसे होतात. हा उपाय आरोग्यवर्धक आणि आध्यात्मिक लाभ देणारा आहे. 16. दरवाजाजवळ रांगोळी. लाल, पिवळा आणि केशरी रंग वापरून घराच्या दरवाजाजवळ सुंदर रांगोळी काढा. ही रांगोळी लक्ष्मीचे स्वागत मानली जाते.
दरवाजाजवळ केलेली सजावट घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. देवतेचा प्रवेश आनंदाने होतो आणि घरात ऐश्वर्य वाढते. 17. गंगाजल शिंपडणे. धनत्रयोदशीच्या दिवशी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडल्याने वाईट ऊर्जा नाहीशी होते. गंगाजल हे पवित्रतेचे प्रतीक आहे. या कृतीने घरात पवित्रता, शांतता आणि शुभत्व टिकते. लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि सर्व अडथळे दूर होतात. 18. तिजोरी शुद्धीकरण उपाय. या दिवशी तिजोरी किंवा जिथे पैसे ठेवले जातात त्या जागेची स्वच्छता करा. गंगाजल शिंपडा, हळद कुंकू लावा आणि लक्ष्मीचे चित्र ठेवा. तिजोरीत लाल कपड्यावर चांदीचे नाणे व ठेवलेले धन ठेवा. या कृतीने पैशावर देवीचे आशीर्वाद राहतात. तिजोरी सदैव पूर्ण आणि सुरक्षित राहते. धन वाढते. 19. दक्षिणमुखी शंख वाजवणे. धनत्रयोदशीच्या दिवशी दक्षिणमुखी शंख वाजवल्यास वातावरण शुद्ध होते. या आवाजाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवता प्रसन्न होतात. शंखाचा ध्वनी लक्ष्मीला प्रिय आहे. हा उपाय घरात सुख, शांतता आणि आनंद टिकवतो. आरोग्य सुधारते आणि अडथळे दूर होतात. 20. हळदी कुंकू देणे. संध्याकाळी स्त्रियांनी परस्परांना हळदी कुंकू लावून शुभेच्छा द्याव्यात. हा उपाय सौभाग्यवृद्धी आणि लक्ष्मी प्रसन्नतेसाठी केला जातो. लक्ष्मी येऊ दे, दार भरू दे असे बोलून दिलेले कुंकू धनप्राप्तीचे आशीर्वाद देतं. हा स्नेहभाव लक्ष्मीला प्रिय आहे आणि नात्यांमध्ये प्रेम वाढवतो. 21. नाण्यांचा मंत्रजप. 5 चांदीची किंवा तांब्याची नाणी घेऊन देवीसमोर ठेवा आणि ओम श्रीम ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यानंतर ती नाणी तिजोरीत ठेवा. या उपायाने धनाचा प्रवाह वाढतो आणि पैशाचे संचित होत राहते. वर्षभर पैशाची कमतरता जाणवत नाही. 22. धन्वंतरी देवतेची पूजा. धनत्रयोदशी म्हणजेच धन्वंतरी जयंती असल्याने आरोग्य देवतेची पूजा करावी. तुलसीचे पान व गंगाजल अर्पण करा. आरोग्यदायी जीवन मिळते आणि रोग निवारण होते. जेथे आरोग्य असते तेथेच लक्ष्मी स्थिर राहते. हा उपाय शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवतो. 23. 7 धान्यांचा उपाय. 7 प्रकारचे धान्य तांदूळ, हरभरा, मूग, गहू, मका, तूर आणि उडीद एकत्र करून देवीसमोर अर्पण करा. ही अर्पण क्रिया अन्न संपन्नतेचे प्रतीक आहे. नंतर हे धान्य पक्ष्यांना द्यावे. या उपायाने अन्नवृद्धी, आरोग्य आणि धनप्राप्ती होते. 24. घरात घंटानाद करणे. संध्याकाळी दीपलावणीनंतर घरभर घंटा वाजवावी. या नादाने नकारात्मकता नष्ट होते आणि देवता प्रसन्न होतात. घंटानाद लक्ष्मीला आवडतो. वातावरण पवित्र राहते, मन प्रसन्न होते आणि घरात शुभत्व टिकते. हा उपाय मानसिक शांतीसाठीही उपयुक्त आहे. 25. धूप व कपूर उपाय. धनत्रयोदशीच्या रात्री संपूर्ण घरात धूप आणि कपूर फिरवा. या सुगंधाने नकारात्मक ऊर्जा जळून नष्ट होते. कपूर लक्ष्मीचे आवडते घटक आहे. यामुळे घरात सौंदर्य, समृद्धी आणि आरोग्य वाढते. हा उपाय घराचे वातावरण शुद्ध आणि प्रसन्न ठेवतो. 26. लक्ष्मी मंत्रलेखन उपाय. लाल कागदावर ओम श्रीं 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 महालक्ष्मी नमः असे 11 वेळा लिहा. ते फोल्ड करून तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. या मंत्रलेखनाने आर्थिक वृद्धी होते आणि लक्ष्मीचा वास स्थिर राहतो. हा उपाय धनप्रवाह वाढवतो आणि अनपेक्षित पैसे येतात. 27. पर्समध्ये तुलसीचे पान ठेवणे. धनत्रयोदशीला 1 ताजे तुलसीचे पान देवीसमोर ठेवून पूजन करा आणि नंतर ते आपल्या पर्समध्ये ठेवा. हा उपाय धनसंचयासाठी अत्यंत शुभ आहे. पैशावर वाईट नजर पडत नाही, खर्च नियंत्रित राहतो आणि लक्ष्मी सदैव सोबत राहते. तुलसी देवीचा आशीर्वाद धनाला स्थैर्य देतो. 28. तांब्याच्या पात्रात जल ठेवणे. संध्याकाळी देवघरात तांब्याच्या पात्रात जल ठेवून त्यात थोडा गुलाब पाणी व सुगंधी फुलं ठेवा. सकाळी ते जल झाडांना अर्पण करा. या कृतीने घरात सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील अडचणी दूर होतात. हा उपाय शुद्धता वाढवतो. 29. घरातील तुटकी वस्तू टाकून द्या. धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील तुटलेली भांडी, जुने आरसे, फाटके कपडे किंवा बंद वस्तू बाहेर काढा. या वस्तूंमध्ये नकारात्मकता साठते. त्यांना दूर केल्याने नवीन ऊर्जेचा प्रवाह वाढतो. लक्ष्मी स्थिर राहते आणि घरात उत्साह टिकतो. हे दारिद्र्य दूर करणारे तोटक आहे. देवघरात कमळाचे फूल ठेवणे. लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय आहे. धनत्रयोदशीला देवघरात लाल किंवा गुलाबी कमळाचे फूल ठेवा. त्यावर चांदीचे नाणे ठेवून देवीची पूजा करा. हा उपाय लक्ष्मीच्या कृपेसाठी अचूक मानला जातो. आर्थिक प्रगती, नाव आणि कीर्ती वाढते. 31. दरवाजावर तोरण बांधणे. ताज्या आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण दरवाजावर बांधा. ही सजावट लक्ष्मीला आकर्षित करते. तोरण घरातील नकारात्मकता थांबवते आणि शुभत्वाचा मार्ग उघडते. घरात प्रवेश करणाऱ्याला चांगली ऊर्जा मिळते आणि वातावरणात उत्साह निर्माण होतो. 32. लक्ष्मी मंत्राने दीप प्रज्वलित करणे.
दीप लावताना ओंस ऑफ दीप ज्योतिषे नमः हा मंत्र म्हणावा. या मंत्राने दिव्याचा प्रकाश पवित्र बनतो. तो प्रकाश लक्ष्मीचे स्वागत करतो, मनातील अंधार दूर करतो आणि आत्मविश्वास वाढवतो. या उपायाने घरात स्थैर्य आणि आनंद टिकतो. 33. खडीसाखर आणि तांदळाचा उपाय. चांदीच्या वाटीत खडीसाखर आणि तांदूळ ठेवून लक्ष्मीला अर्पण करा. या पदार्थांमुळे देवी प्रसन्न होते. नंतर ते प्रसाद रूपाने घरात ठेवा. या उपायाने घरात गोडवा, प्रेम आणि आर्थिक स्थैर्य वाढते. प्रत्येक व्यवहारात शुभफल मिळते. 34. देवाला झोपाळा दाखवणे. धनत्रयोदशीच्या रात्री लक्ष्मी देवीला झोपाळा दाखवा किंवा हलके झुलवा. ही कृती भक्तीचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. देवी प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते. हा उपाय मनातील नकारात्मकता दूर करून आनंद, समाधान आणि धनवृद्धी देतो. 35. ओम नमः लक्ष्मी नमः. मंत्रजप. धनत्रयोदशीच्या दिवशी 108 वेळा ओम नमः लक्ष्मी नमः मंत्राचा जप करा. या जपामुळे मनशांती, आर्थिक प्रगती आणि सौभाग्य प्राप्त होते. लक्ष्मी देवी आपली कृपा वर्षावते. रोज या दिवशी सुरू केलेला जप कायम ठेवला तर वर्षभर धनवृद्धी होते आणि गरिबीपासून रक्षण मिळते. हा मंत्र घरातील दारिद्र्य दूर करतो. 36. लक्ष्मीचा श्रीयंत्र पूजन. धनत्रयोदशीला श्रीयंत्राची स्थापना करून त्याचे पूजन करा. हळद, कुंकू आणि लाल फुलांनी सजवून दीप अर्पण करा. श्रीयंत्र हे लक्ष्मीचे दिव्य प्रतीक आहे. हे घरात ठेवले तर पैशाचा प्रवाह अखंड चालतो आणि अचानक आलेली आर्थिक अडचण दूर होते. हे पूजन व्यापार, व्यवसाय आणि नोकरीतील यश मिळवून देते. 37. घरातील देवघर स्वच्छ ठेवणे. या दिवशी देवघर नीट स्वच्छ करून ताजे फुलं, सुगंधी, अगरबत्ती आणि दीप लावा. देवघर हे लक्ष्मीच्या आगमनाचे ठिकाण आहे. ते स्वच्छ असल्यास सकारात्मक ऊर्जा वाहते. स्वच्छतेमुळे मानसिक शांती मिळते आणि लक्ष्मीचा स्थायिक वास होतो. अशुद्ध देवघर असल्यास धन हळूहळू नष्ट होते. 38. श्रीयुक्त नारळ ठेवणे. धनत्रयोदशीला लाल कपड्यात गुंडाळलेला नारळ घराच्या तिजोरीत ठेवा. हा उपाय लक्ष्मी आकर्षित करण्याचा प्रभावी मार्ग मानला जातो. नारळ लक्ष्मीचे प्रतीक आहे. दरवर्षी नवीन नारळ ठेवून जुना पाण्यात विसर्जित करा. या उपायाने घरात धनसंपत्ती वाढते आणि आर्थिक संकट दूर होते. 39. बैल व गायीचे पूजन. धनत्रयोदशीच्या दिवशी गायी बैलांना पिठाचे लाडू, गूळ व पाणी द्या. हे प्राणी लक्ष्मीचे वाहन मानले जातात. त्यांना आदराने अन्न दिल्यास संपत्ती आणि आरोग्य दोन्ही लाभतात. पशूंची सेवा केल्याने पाप नष्ट होतात आणि देवांची कृपा मिळते. हा उपाय शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी विशेष लाभदायक असतो. 40. दक्षिणाभिमुख लक्ष्मीमूर्ती ठेवणे. घरात लक्ष्मीची मूर्ती दक्षिणाभिमुख ठेवावी. दक्षिण दिशा धनाची व दिशा आहे. लक्ष्मीचा दक्षिणाभिमुख आसन घरात संपत्तीचा प्रवाह वाढवतो. या व्यवस्थेमुळे अनिष्ट खर्च थांबतात आणि पैसा टिकतो. लक्ष्मी मूर्तीसमोर दररोज दीप लावल्यास घरात समृद्धी वाढते. 41. तेलाचा दीप पिंपळाखाली लावणे. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दीप लावा. पिंपळ हा विष्णूचा वासस्थान मानला जातो. या दिव्यामुळे विष्णू लक्ष्मी दोघांची कृपा प्राप्त होते. घरातील नकारात्मकता नाहीशी होते. दरवर्षी हा उपाय केल्यास सतत धनवृद्धी आणि आरोग्य लाभ मिळतो. 42. चांदीचा नाणे पूजन. चांदीचे नाणे लाल कपड्यावर ठेवून त्यावर कुंकू व अक्षता ठेवा आणि लक्ष्मी मंत्र जपा. हे नाणे वर्षभर तिजोरीत ठेवल्यास पैसा कमी होत नाही. चांदी शुद्धतेचे प्रतीक असल्याने या पूजनाने घरातील दारिद्र्य नष्ट होते. व्यापाऱ्यांसाठी हा उपाय अत्यंत शुभ मानला जातो. 43. पितरांना अर्पण. धनत्रयोदशीला सकाळी पितरांना तांदूळ, तूप आणि गूळ अर्पण करावे. पितर समाधानी राहिले की त्यांच्या आशीर्वादाने संपत्ती वाढते. पितर पूजन केल्याने कुटुंबातील कलह कमी होतात आणि शांती नांदते. या दिवशी केलेले तर्पण अनेक जन्मांचे पाप नष्ट करते. 44. कांसपात्रात पाणी ठेवणे. घराच्या ईशान्य कोपऱ्यात कांसपात्रात स्वच्छ पाणी ठेवावे. हे पाणी दररोज बदलावे. कांस्य हा धन आणि आरोग्य वाढवणारा धातू आहे. या उपायाने घरातील धनप्रवाह संतुलित राहतो. पाणी देवांचे प्रतीक असल्याने घरातील ऊर्जा शुद्ध राहते आणि अन्नसंपन्नता वाढते. 45. कुबेर मंत्रजप. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये नमः. हा कुबेर मंत्र 11 किंवा 21 वेळा जपावा. या जपाने नोकरी, व्यवसाय आणि व्यापारात स्थैर्य मिळते. कुबेर देवाची कृपा झाल्यास आकस्मिक धनलाभ होतो. हा उपाय नशिबाचे दार उघडतो आणि धनसाठा वाढवतो. 46. घरात शंखनाद करणे. धनत्रयोदशीच्या वेळी शंखनाद करावा. शंखाचे कंपन घरातील नकारात्मकता नष्ट करतात. देवी लक्ष्मीला शंखाचा नाद प्रिय आहे. शंखनादाने शुभशक्ती आकर्षित होतात आणि आरोग्य वाढते. हे घरातील वातावरण शांत, पवित्र आणि ऊर्जावान ठेवते. 47.
दीपदान. पाण्यातील देवतांना धनत्रयोदशीच्या संध्याकाळी नदी, विहीर किंवा पाण्याच्या स्रोताजवळ दीपदान करा. हे पाण्यातील देवतांना समर्पित असते. या दिव्यामुळे आयुष्य स्थिर राहते, आरोग्य चांगले राहते आणि धनवृद्धी होते. हे पवित्र कार्य पाप नष्ट करते आणि पुण्य वाढवते. 48. दिवाळीचा पहिला दीप. धनत्रयोदशीचा दिवा. दिवाळीतील पहिला दीप मानावा. हा दिवा ज्या ठिकाणी लावला जातो ते ठिकाण वर्षभर लक्ष्मीचे निवासस्थान बनते. या दिव्याने सुरू झालेली दिवाळी संपत्ती, प्रेम आणि सुखाचा उत्सव ठरते. लक्ष्मीचा आशीर्वाद त्या घरावर स्थिर राहतो. 49. दारावर तोरण लावणे. धनत्रयोदशीच्या दिवशी ताज्या आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण घराच्या दारावर लावा. तोरण हे शुभत्वाचे प्रतीक आहे. यामुळे दारातून येणारी नकारात्मक ऊर्जा थांबते, देवतांना आमंत्रण मिळते आणि लक्ष्मी प्रसन्न राहते. हे घरात सौंदर्य आणि सकारात्मकता टिकवून ठेवते. 50. गरिबांना दान करणे. या दिवशी अन्न, कपडे किंवा पैसा गरिबांना द्या. दान हे सर्वश्रेष्ठ पूजन मानले जाते. दानामुळे अहंकार नष्ट होतो आणि देवांची कृपा मिळते. गरिबांच्या आशीर्वादाने लक्ष्मी कायमस्वरूपी घरात वास करते. हे पवित्र कार्य आपल्या कर्मफलाला शुभतेकडे नेते. 51. संध्याकाळी शंखदीप घंटा त्रिक. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी शंखनाद, दीप लावणे आणि घंटा वाजवणे हे 3 कार्य एकत्र करा. ही त्रिक क्रिया लक्ष्मीचे आवाहन करते, नकारात्मक शक्ती दूर पळतात आणि घरातील वातावरण पवित्र राहते. या त्रिककृतीने धन, आरोग्य आणि समृद्धीचा प्रवाह अखंड राहतो. समाप्ती संदेश. धनत्रयोदशी ही केवळ खरेदीची नव्हे तर समृद्धी जागवण्याची रात्र आहे. या 51 उपायांपैकी कोणतेही काही निवडून केले तरी लक्ष्मीचा आशीर्वाद निश्चित लाभतो. आशीर्वाद मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून लक्ष्मी मातेचे नाव घेत रहा. जय महालक्ष्मी माता.